तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकल कोंड्या वाटेची, ही तपस्या नवस्वप्नाच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. 2020 साली भारत महासत्ता होणार या विधानाला स्वप्नांची झालर प्राप्त होते. परंतु भारत महासत्ता कसा होणार या प्रश्नासरशी त्याचं कोड्यात रूपांतर होतं. महासत्तेचं हे कोडं सोडवण्यासाठी जो तो आपापल्या परीनं धावू लागतो. कधी कधी त्याचं शर्यतीत रूपांतर होतं. त्या शर्यतीकडे पाहत आपण कोणत्या मार्गाने जावं या विचारात सामान्य माणूस गोंधळून गेला आहे. त्याचा हा संभ्रम दूर करणारी, लख्ख प्रकाश वाट दाखवणारी एक ज्योत प्रज्वलित झालीय. पैशाची, वेळेची आणि कष्टाची बचत करणारी ही बायोगॅसची ज्योत कोकणातील सावंतवाडी जवळच्या झाराप आणि परिसरातील 1-2 नाही तर तब्बल 800 घरांमध्ये सकाळ संध्याकाळ पेटते. ही ज्योत मग गावात पाणी आणते, रोजगार उपलब्ध करून देते, महिलांचे सक्षमीकरण करते. म्हणूनच ती केवळ बायोगॅसची ज्योत राहत नाही तर शाश्वत ग्रामविकासाची प्रतीक ठरते. झाराप परिसरातील 5-6 गावांमध्ये हे घडतंय. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून. भगीरथच्या स्थापनेमागची कल्पना डॉक्टर प्रसाद देवधर या हाडाच्या कार्यकर्त्याची. वैद्यकीय व्यवसाय सांभाळताना, रुग्णांना तपासताना डॉक्टरांच्या ध्यानात आलं इथलं खालावलेलं सामाजिक आरोग्य. भरपूर पाऊस पडूनही वाहून जाणारं पाणी. महिना 2000 कमवण्यासाठी शहराकडे धावणारे तरुण. अत्यंत निराश मनाने शेती करणारे शेतकरी. भाताच्या पिकानंतर निवांत होणारी शेती आणि उपलब्ध संसाधनांकडे दुर्लक्ष करणारे गावकरी. या परिस्थितीनं अस्वस्थ झालेल्या देवधरांनी मग सगळ्या समाजाची डॉक्टरकी करायचं ठरवलं. उपचार पद्धती आणि औषधं फक्त वेगळी. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना सुरुवात झाली. ती करताना गावामध्ये इंधन समस्या दिसू लागली. घराघरांमधून निघणारा चुलींचा धूर, त्यामुळे महिलांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका. सरपणासाठी होणारी वारेमाप वृक्षतोड, ते गोळा करण्यासाठी जाणारा वेळ आणि वाढती महागाई या सगळ्यावर बायोगॅस हा उत्तम पर्याय दिसू लागला. परंतु बायोगॅसच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. खरं तर आपल्या देशात 12 महिने मिळणारा लख्ख सूर्यप्रकाश, जनावरांची उपलब्धता या जमेच्या बाजू, ज्या आधारे बायोगॅस हा ग्रामीण भागाला इंधनाची संजीवनी ठरू शकतो. त्यामुळे आवश्यकता होती ती बायोगॅसच्या यंत्रातील त्रुटी शोधण्याची. एका कुटुंबाचा 2 वेळचा स्वयंपाक त्यावर होऊ शकतो
हा विश्वास लोकांना देण्याची भगीरथने नेमके हेच केले. जुनं बायोगॅसचं मॉडेल जे होतं ते योग्य प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होती. या सर्वाचा अभ्यास केल्यानंतर फेरोसिमेंटचं मॉडेल आम्ही आमच्या गावच्या गवंड्यांना शिकवलं आणि 2 जनावरांचं शेण टाकल्यानंतर पूर्ण क्षमतेने हा बायोगॅस पेटल्यामुळे 5 माणसांचा पूर्ण स्वयंपाक झाला. त्याच्यामुळे हे मॉडेल शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्वीकारलं. ते मॉडेल त्यांना आपलं वाटायला लागलं. त्याच्यामुळे ही चळवळ अधिक गावापर्यंत आम्ही पोहोचवू शकलो. बायोगॅसच्या कार्यक्षमतेत त्याच्या तंत्रशुद्ध बांधकामाचा वाटा असतो, हेही भगीरथनं जाणलं. बायोगॅस बांधणाऱ्या 20 गवंड्यांची टीम तयार करून त्यांना प्रशिक्षित केलं. त्यातून बायोगॅस बिनचूक बांधला जाऊ लागला आणि या युवकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला. पहिल्यांदा बायोगॅसमध्ये ज्या चुका होत होत्या, प्रशिक्षित गवंडी नसल्यामुळे. प्रशिक्षित गवंडी नुसता असून उपयोग नाही, तर प्रशिक्षित गवंड्याजवळ मापांची कार्ड्स, तशीच त्याची अवजारे, सिमेंटची माहिती, इतर मटेरियलची माहिती त्याला असणे आवश्यक आहे. आणि ती संपूर्ण माहिती आज भगीरथने प्रशिक्षित गवंड्यांना दिलेली आहे, जेणेकरून 1.5 घनमीटरच्या प्लांटमधून 5 माणसांचं जेवण होणं, याला बायोगॅस पेटणं म्हणतात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून बायोगॅस उत्तम रीतीने चालू लागले. घराघरामधले चित्र पालटू लागले. दोन महिन्याला 1 सिलेंडर वापरत होतो आणि आता आम्ही सिलेंडर कटही करून टाकला, आम्हाला नकोच म्हणून. आमची स्वतःची गुरं नाहीये, तरी पण आम्ही दुसऱ्याकडनं शेण आणायचं.